फ्रेंड्स अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. सो प्रिव्हियस सेशनला पण आपण पार्शियल फ्रॅक्शन्स पाहिलेले आहेत, पण आता आपण पार्शियल फ्रॅक्शन्स पार्ट 2 बघतोय. याच्यामध्ये अगोदर मला थोडे टाईप्स डिस्क्राईब करायचे, टाईप्स मेन्शन करायचे आणि त्याच्यानंतर आपण काही राहिलेले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करूयात. ओके, सो आता आपण टाईप्स बघूया. पहिला जो टाईप आहे, जो प्रिव्हियस सेशनला जे एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले त्या टाईपचे आपण इथं कोणता टाईप आहे तो बघूया. सो पी ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स मायनस ए आणि एक्स मायनस बी असं जर एक्झाम्पल दिलेलं असेल इंटिग्रेशनमध्ये, सो पी ऑफ एक्स इज एनी पॉलिनॉमियल आणि एक्स मायनस ए इज वन फॅक्टर अँड अनदर वन इज एक्स मायनस बी, असे दोन फॅक्टर दिलेले असतील, तेही टोटली डिफरंट आहेत, म्हणजे कॉमन नाही आहे. ए हा वेगळा आहे, बी हा वेगळा आहे आणि हे जे लिनियर फॅक्टर्स आहेत. आणि याच्यामध्ये बघा कसं लिहिणार आहेत आपण. हा प्रॉब्लेम असा इंटिग्रेशनमध्ये दिलेला असेल तर आपल्याला कसं लिहायचं आहे, हे सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ए अपॉन एक्स मायनस ए म्हणजे पहिला फॅक्टर लिहायचा आहे, प्लस बी अपॉन एक्स मायनस बी हा दुसरा फॅक्टर लिहून घेतला. हे असं लिहिल्यानंतर आपल्याला इंटिग्रेशन घेणं सोपं जातं, त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे लिहून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर सेकंड जो टाईप आहे तो बघा काय असणार आहे. पी ऑफ एक्स सेम वे नाही, बघा तीन फॅक्टर दिलेले असतील इथे, तर काय लिहिणार आहे, ए अपॉन एक्स मायनस ए हा पहिला फॅक्टर हे कॉमन नाही पाहिजेत, म्हणजे एक्स मायनस ए हा वेगळा आहे, बी हा वेगळा आणि सी हा वेगळे, असे तिन्ही वेगवेगळे आहेत. प्लस साईन मायनस साईन असेल तरी काही फरक पडत नाही, पण वेगळे वेगळे फॅक्टर पाहिजेत, लिनियर पाहिजेत, त्यावेळेला आपण असं लिहू शकतो या फॉर्ममध्ये. सो ए अपॉन एक्स मायनस ए, बी अपॉन एक्स मायनस बी अँड सी अपॉन एक्स मायनस सी असं असेल तर. आता जर थर्ड टाईपमध्ये बघूया आपण, पी ऑफ एक्स इज एनी पॉलिनॉमियल आणि एक्स मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे हे रिपीटेड फॅक्टर्स दिलेले आहेत. ए हा एकच फॅक्टर आहे, पण इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, सो रिपीटेड फॅक्टर आपण म्हणू शकतो. त्यावेळेला काय लिहायचं बघा, ए अपॉन एक्स मायनस ए, पॉवर लिहायची नाही त्यावेळेला, एक्स मायनस ए एकदाच लिहायचं आहे, प्लस लिहायचं कंपल्सरी इकडे, आणि बी कॅपिटल बी अपॉन एक्स मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर द्यायचा. इथे स्क्वेअर आहे म्हणून इथं आपण स्क्वेअर दिला. जर क्यूब असतं तर प्लस सी अपॉन एक्स मायनस ए ब्रॅकेट क्यूब झालं असतं. आता बघा फोर्थ बघा, पी ऑफ एक्स इज एनी पॉलिनॉमियल डिवायडेड बाय एक्स मायनस ए अँड एक्स मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर इथे रिपीटेड कोणता फॅक्टर आहेत, बी हा रिपीटेड फॅक्टर आहे. सो कसं लिहायचं बघा, हा एक पहिला जो एक्स मायनस ए फॅक्टर आहे तो ए अपॉन एक्स मायनस ए लिहून घेतला, प्लस बी अपॉन सेम वेने जर सेकंडला जसं केलं त्याप्रमाणे एक्स मायनस बी लिहायचं, प्लस सी अपॉन एक्स मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. असे हे चार टाईपचे पार्शियल फ्रॅक्शनचे टाईप आहेत. अजूनही बरेच आहेत, पण याच्याच रिलेटेड तुम्हाला एक्झाम्पल्स येऊ शकतात, त्याच्यामुळे हे मी तुम्हाला टाईप दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आणि आपण आता प्रॉब्लेमला स्टार्ट करूयात. सो इथे बघा दोन मी प्रॉब्लेम दिलेले आहेत. पहिला जो आहे तो इंटिग्रेशन ऑफ 2x स्क्वेअर प्लस 5 डिवायडेड बाय एक्स मायनस 1 एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 3. सेम हा प्रॉब्लेम आहे, याच पद्धतीने हा आहे. सो मी दोन्हींपैकी एक सॉल्व्ह करून देणार आहे. दुसरा इथे का दिलं, कारण तुम्ही हा सेम वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो सेकंड घेऊया आपण, आणि हा जो सेकंड आहे तो आपण इथे लिहून घेऊया. आय इज इक्वल्स टू बघा इथे काय आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय काय आहे ते फॅक्टर सगळे लिहून घ्यायचे, एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 आणि जो थर्ड आहे तो एक्स मायनस 3. ओके, आणि डी एक्स. आता बघा इकडे इथे खाली काय लिहिले, तीन फॅक्टर दिलेत, म्हणजे ए बी आणि सी अशा टाईपमध्ये लिहायचं आहे. मग आपल्याला आता काय लिहायचं आहे, सपोज एक्स स्क्वेअर, आता डायरेक्ट आपण इंटिग्रेशन लिहायचं नाही आहे, पहिलं आपण हे सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे. इथे बघा एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 आणि एक्स मायनस 3. ओके, सो हे कसं लिहून घ्यायचं आहे, सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे. वरती कोणताही पॉलिनॉमियल दिलं तरी काही फरक पडत नाही बरं. एक्स प्लस 1 लिहिला, प्लस इथं दिलं कॅपिटल बी आहे, इथं सी नाही आहे, बी अपॉन इथे काय येणार, एक्स प्लस 2 येणार, हा फॅक्टर येणार, आणि प्लस सी अपॉन दुसरा फॅक्टर कोणता, लास्ट वन एक्स मायनस 3. याला इक्वेशन नंबर 1 देऊया, कारण आपल्याला इथे काय करायचं आहे, ए बी आणि सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचा. याचं इंटिग्रेशन काढणं म्हणजेच काय, या सिम्प्लिफाय केलेल्या प्रॉब्लेमचं इंटिग्रेशन काढून घेणं. आता बघा हे सिम्प्लिफाय कसं करायचं, मी प्रिव्हियस सेशनला पण सांगितलेलं आहे. काय करायचं, हे बेस जो आहे का खाली तो सेम करून घ्यायचा, म्हणजे इकडे काय राहील, हे कॅन्सल होईल खालचं. जर तुम्ही अगोदरचं पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. आता इथे बघा हा काय राहणार, इकडचं ही टर्म आणि खाली कॅन्सल होणार आहे. मग सो रिमेनिंग पार्ट मी काय लिहिते बघा, एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू बघा ए इंटू ब्रॅकेटमध्ये हे सोडायचं आणि हे बाकीचं लिहून घ्यायचं, हे एक्स प्लस 2 आणि एक्स मायनस 3. ओके, सो प्लस बी अपॉन
बी इंटू एक्स प्लस 2 सोडायचं, बेस सेम करण्यासाठी या बाकीच्यानी मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे इथं काय येणार एक्स प्लस 1 आणि दुसरं येणार एक्स मायनस 3. ओके, आणि प्लस सी इंटू काय येणार आहे इथे एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 2. ओके, सो आता काय करायचं आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. आता आपण 3 सेक्शन करूया ए बी सी फाइंड आउट करायचे म्हणून. ओके, सो आता पुट बघा, आता इथं केअरफुली लक्ष द्या. पुट एक्स इज इक्वल टू काय पुटअप करायचं बघा, इक्वेशन नंबर 1 आहे, एच्या खाली काय आहे एक्स प्लस 1 आहे. सो आता आपण काय करूया, काय पुटअप करायचं लक्षात येत नाही. मग एक्सच्या खाली काय आहे एक्स प्लस 1 आहे. सो एक्स प्लस 1 ही टर्म 0 होण्यासाठी एक्सची जर व्हॅल्यू मी -1 केली तर -1 प्लस 1 काय येईल 0 होईल. सो इथं मी काय करणार पुटअप -1. ठीक आहे, इथं पुन्हा एकदा पुट असं लिहून घेतलं मी एक्स इज इक्वल टू बीच्या खाली बघा सेक्शन पाडलेत म्हणून मी अगोदर तुम्हाला दाखवते. एक्स इज इक्वल्स टू इथं काय करावं लागेल -2 पुटअप करायला लागेल. बीच्या खाली बघा -2 प्लस 2 काय होईल 0 होईल, म्हणून एक्स इज इक्वल्स टू -2. आणि दुसरं काय करायचं इथे थर्डला एक्स इज इक्वल टू काय पुटअप करायचं, एक -3 आहे. सो इथं काय केलं पाहिजे 3 पुटअप केलं पाहिजे. ओके, सो आता आपण सॉल्व करूया. एक पुट एक्स इज इक्वल्स टू -1 कुठल्या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करायचं. ते इक्वेशन 1 मध्ये पुटअप केलं, सॉरी इक्वेशन हे जे आहे का एक्स स्क्वेअर ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करायचं आहे. कुठे इक्वेशन नंबर सपोज 2 दिलं तर याच्यामध्ये पुटअप करायचं आहे. ठीक आहे, वरती नाही. आपल्याला फक्त एक्स इज इक्वल टू काय पुटअप करायचं हे मी इक्वेशन नंबर 1 वरून सांगितलं. आता ह्या इक्वेशन नंबर 2 मध्ये जर -1 पुटअप केलं तर -1चा स्क्वेअर काय असतो +1 असतो, बरोबर. 1 + 1 किती येणार इथे 2 येणार. मी डायरेक्टली सॉल्व करते बघा. इथं -1ची व्हॅल्यू किती येते, -1चा स्क्वेअर +1 + 1 1 + 1 2. ओके, इज इक्वल टू ए इंटू आता इथं -1 जर पुटअप केलं कुठे इथे तर इथं 0 येणार आहे का नाही. इथं बघा -1 + 1 नाही आहे. सो इथं ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येतं बघा -1 + 2 किती येतं +1 येतं इंटू इथे बघा -1 - 3 किती येतं -4 येतं प्लस 0 येणार आहे. कसं 0 येणार आहे बघा बी इंटू -1 + 1 किती येणार आहे इथे 0 येणार आहे. सो इकडे 0 बीची व्हॅल्यू पण सीची व्हॅल्यू पण इथं -1 + 1 0 आणि 0ने मल्टिप्लाय सीला केलं तरी 0च येणार आहे. ओके, सेम वेने आता इथं बघा 2 इज इक्वल टू इथे काय येणार -4 इंटू 1 किती येतं -4 येतं. सो इथं -4 ए राहिलं, म्हणजेच ए इज इक्वल टू काय येईल बघा 2 डिवायडेड बाय -4 येईल, म्हणजेच -1/2 राहिलं आहे की नाही. 2ने डिवाइड केलं तर हे डायरेक्ट मी व्हॅल्यू लिहिलेली आहे, तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. ठीक आहे, ही एची व्हॅल्यू झाली. आता पुट एक्स इज इक्वल्स टू -2 पुटअप केलं. -2चा स्क्वेअर किती येतं 4 येतं, बरोबर. +4 + 1 इज इक्वल टू -2 जर एमध्ये ठेवलं तर -2 + 2 0 होऊन जाईल, म्हणजे एची टर्म ऑलरेडी 0 आहे. प्लस बीची टर्म बघा बीमध्ये आहे का -2 + 2 नाही आहे. सो इथं आपल्याला व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. बी इंटू -2 + 1 किती येतं -1 येतं, -2 -3 किती येतं -5 येतं, प्लस 0 येईल बघा. -2 + 2 सीची व्हॅल्यू पण इथं काय येणार आहे 0 येणार आहे. सो आता आपण काय करूया, इथं काय येणार 5 इज इक्वल टू -5 - 1 +5 येतं, बरोबर. +5 इंटू बी राहिलं, म्हणजेच बी इज इक्वल टू काय येईल 1 येईल, बरोबर. ही व्हॅल्यू असे लिहिली इथं. आता सेम वेने 3 एक्स इज इक्वल्स टू 3 पुटअप केलं. सो 3 3 9 बरोबर. 9 + 1 10 झालं, बरोबर. इज इक्वल टू कुठे इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप करतोय बघा +3 पुटअप केलं तर बघा इथं काय आहे 3 - 3 0 होईल, म्हणजे एची व्हॅल्यू 0 होईल. इथं बघा 3 - 3 पण बीची व्हॅल्यू 0 होईल. आता सीची व्हॅल्यू इथं बघा सी इंटू सीची एक्सची व्हॅल्यू किती ठेवतोय 3. सो 3 + 1 4 येईल, म्हणजे इथं 4 येणार इंटू इथं बघा 3 + 2 किती येणार 5 येणार, बरोबर. सो 10 इज इक्वल टू किती येते 20 इंटू सी येणार, म्हणजेच हे किती येईल सी इज इक्वल टू काय येईल 1/2 राहतं आहे का बघा. सिम्प्लिफाय करून बघा, बरोबर. ए बी सीच्या आता व्हॅल्यू काय करायचे आहेत, ह्या इक्वेशन नंबर 1 दिसतंय का इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे पुटअप करायचं. आपण नेक्स्ट पेजवरती लिहून घेऊया. ओके, म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. सो इकडे बघा इथं काय होतं x² + 1 डिवायडेड बाय इथं काय होतं बघूया आपण पाठीमागे काय होतं x + 1 x + 2 x - 3 x + 1 x + 2 आणि x - 3 राईट. सो इज इक्वल टू ए अपॉन काय होतं हे इथं अगोदर लिहून घेऊया. ए अपॉन
एक्स प्लस 1 प्लस बी अपॉन एक्स प्लस 2 प्लस सी अपॉन एक्स मायनस 3. ओके, सो इक्वेशन नंबर 1 होतं, राईट. आता याच्यामध्ये आपण काय करूया, या व्हॅल्यू पुटअप करूया. सेम बरोबर आहे. एची व्हॅल्यू किती आहे, -1/2, बीची 1 आणि 1/2. ओके, सो आता इज इक्वल टू इथे किती येणार आहे, 1/2 होती ना, किती होती, -1/2. ओके, अपॉन एक्स प्लस 1 पुटअप केलं, प्लस बीची व्हॅल्यू होती 1 अपॉन एक्स प्लस 2 होतं, प्लस सीची 1/2 होती, बरोबर, एक्स मायनस 3. ओके, सो या व्हॅल्यू जर आपण इथं पुटअप केल्या तर बघा काय येते, बरोबर आहे, -1/2 प्लस 1/2. ओके, आता काय करायचं आहे, याचं इंटिग्रेशन काढायचं आहे, म्हणून काय लिहिलं बघा, इंटिग्रेशन ऑफ x² प्लस 1 डिवायडेड बाय एक्स. आता इंटिग्रेशन लिहिले आहे बघा मी, एक्स प्लस 2 आणि एक्स मायनस 3, राईट. सो हे काय होईल, इंटू dx आलं तर याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, -1/2 कॉमन आहे, इंटिग्रेशन ऑफ काय येणार, 1 अपॉन एक्स प्लस 1, हा dx इथं वरती लिहिला मी, प्लस आता हा 1 आहे ॲज इट इज म्हणून 1 अपॉन एक्स प्लस 2, हा पण dx लिहिलं इथं, प्लस 1/2 कॉमन आला, कॉन्स्टंट नंबर. ओके, dx अपॉन इथं किती राहिला, एक्स मायनस 3. आता याचं इंटिग्रेशन डायरेक्ट लिहायचं, हा किती येईल, -1/2 ॲज इट इज काय येणार इथं, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 1. ओके, प्लस इथं काय येणार, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 2. ओके, प्लस हे फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस 3. ओके, सो हे प्लस कॉन्स्टंट सी लिहायला विसरू नका. सो हे तुमचं फायनल आन्सर झालं, हे कशाचं आन्सर आलं, या प्रॉब्लेमचं. ओके, सो आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. इव्हॅल्युएट. आता हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे बघा, इथं काय करायचं आपल्याला, सबस्टिट्यूशन करायचं. सबस्टिट्यूशन काय करायचं बघूया आपण, डायरेक्ट आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, sec² असतं. आपण असं डायरेक्ट पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व्ह नाही करू शकत, इथे आपल्याला इन टर्म्स ऑफ अनदर व्हेरिएबल प्रॉब्लेम कन्वर्ट करावं लागेल आणि मग सॉल्व्ह करावं लागेल. सो आपण आता काय करूया बघा, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, sec² असतं. सो बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड आपण काय करूया, पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी पुटअप करूया, टी इज अनदर व्हेरिएबल इन इक्वेशन नंबर 1 म्हटलं तरी चालेल याला. ओके, सो आता टॅन एक्स इज इक्वल टू टी पुटअप केलं तर डेरिव्हेटिव्ह जर याचं घेतलं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं. ओके, सो इथं काय येईल, dy/dx ऑफ टॅन एक्स, राईट, इज इक्वल टू काय येईल, dt/dx. ओके, टी इज अनदर व्हेरिएबल, सो याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह sec² इंटू, आता हा जो dx आहे, एक्सची टर्म एका साईडला घेतला म्हणजे इथं dx लिहिला, इज इक्वल टू dt. मी असं का लिहिले बघा, इन टर्म्स ऑफ टीमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे हा प्रॉब्लेम. म्हणजेच आता बघा, sec² x dx बद्दल आपण काय करणार आहे, टी कन्वर्ट करणार आहे. म्हणून फ्रॉम फर्स्ट आता आपला प्रॉब्लेम कसा कन्वर्ट होतोय बघा, फ्रॉम फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ आय इज इक्वल टू लिहिलं तरी चालेल, sec² x इंटू dxच्या ऐवजी काय म्हणतोय आपण, dt म्हणतोय. सो इथं वरती लिहिलं तरी चालतंय, dt अपॉन टॅन एक्स बद्दल काय म्हणताय तुम्ही, 1 प्लस टी म्हणतोय, बरोबर, आणि दुसऱ्यामध्ये 2 प्लस टी. ओके, सो आता आपल्याला बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शनने आपण काय करू शकतो, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सो आता बघूया, इथे आय इज इक्वल्स टू आपण काय करू नाही, इथे काय लिहायचं, 1 अपॉन, आपण हा पार्शियल फ्रॅक्शन टाईपने सॉल्व्ह करूया आता. हां, सो इज इक्वल टू काय येईल, ए अपॉन, दोनच फॅक्टर आहेत, सो ए अपॉन 1 प्लस टी येईल, प्लस बी अपॉन 2 प्लस टी. आता तुम्हाला माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं, याला इक्वेशन नंबर 1 देऊया किंवा स्टार देऊया, ठीक आहे इथे. तर आता याच्यावरून काय करायचं, 1 ऑलरेडी वरती काय आहे, 1 आहे, सो 1 इज इक्वल टू, आता खालचं कॅन्सल होईल ना, बेस सेम केला तर ए इंटू काय राहील, अनदर फॅक्टर लिहायचं, 2 प्लस टी लिहायचं इथं. एक मिनिट, जर लेंदी होत असेल तर थोडं स्पीडने बघितला तरी चालेल. ओके, प्लस टी, ओके, आणि प्लस बी इंटू काय येईल इथे, 1 प्लस टी. फक्त तुम्हाला काय झालं पाहिजे, इथे कन्वर्ट कसं करायचं ते समजलं पाहिजे. मग आता इथं बघा, पुट, इथे पण आपल्याला 2 सेक्शन करावे लागतील. पुट टी, आता एक्स नाही आहे, टी इज इक्वल टू बघा, टी बी 0 करण्यासाठी काय करावं लागेल, टीची व्हॅल्यू -1 पुटअप करावं लागेल, आणि ए 0 करण्यासाठी पुट टी इज इक्वल टू काय करावं लागेल, -2 ठेवावं लागेल, की नाही.
दोन्ही एक एक टाईम 0 करायचं. 1 इज इक्वल टू आता काय येईल, टी इज इक्वल टू -1 पुटअप केला तर एची व्हॅल्यू निघते बघा. काय येते, -1 ठेवला तर काय येईल, 2 - 1 किती येतं, +1 येईल. म्हणजेच काय येईल, ए इज इक्वल्स टू व्हॅल्यू आली 1. ओके. आता इथे टी इज इक्वल टू 1 इज इक्वल टू बघा, -2 ठेवली तर इथे काय होईल, ए 0 होऊन जाईल. मग बी काय राहतोय बघा, -2 + 1 किती येतं, -1 येतं. म्हणजे -b येणार. म्हणजेच बी इज इक्वल टू किती राहते, -1 राहते. राईट. तर या व्हॅल्यू काय करायच्यात आपल्याला, या व्हॅल्यू कुठे इक्वेशन नंबर स्टारमध्ये पुटअप करायचे. सो 1 सो डायरेक्ट आपण इंटिग्रेशन लिहिलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट 1 इथं काय लिहूया, 1 + t. ओके. इथं प्लस, इथं काय येणार, ओ सॉरी, 1 मिनिट इथे हा ब्रॅकेट कंप्लीट आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये होतं 2 + t. ओके. सो हे झालं. हे ए आणि बीचे जे व्हॅल्यू काढलेत का ते आपण काय करायचे, तिथं आता पुटअप करायचे. फ्रॉम इथं स्टार लिहिलं तरी चालेल. फ्रॉम स्टार आपण एची व्हॅल्यू काय पुटअप करतोय, 1 काय आहे, 1 + t प्लस -1/2 + t. ओके. सो आता काय करायचं आहे, इंटिग्रेशन याचं घ्यायचं आहे. ओके. सो इंटिग्रेशन ऑफ 1/1 + t इंटू 2 + t. ओके. सो याचं इंटिग्रेशन घ्यायचं. इथंच वरती डी टी लिहिते मी, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे इथं, 1/1 + t येईल इथे, प्लस इंटिग्रेशन ऑफ इथं डी टी लिहा, डी टी लिहायचं आहे कंपल्सरी. सॉरी, दुसऱ्या स्लाईडवरती गेलं. आणि इथं काय येणार आहे, -1/2 + t. ओके. इंटू डी टी. आपण नेक्स्ट पेजवरती घेऊयात. ओके. सो आता इथे बघा, इंटिग्रेशन ऑफ काय होतं, इज इक्वल टू इथे काय होतं, डी टी 1/1 + t. याचं इंटिग्रेशन काय येते बघा, log ऑफ mod ऑफ 1 + t येते. ओके. आणि प्लस मायनस होतं इथं, सो मायनस येणार इथं, लॉग ऑफ, कारण इथं बघा, इथे बघा -1 आहे, सो -1 कॉमन येईल. आणि इथं काय होईल मग, लॉग ऑफ mod ऑफ 2 + t येईल. ओके. प्लस कॉन्स्टंट c. पण टीची व्हॅल्यू काय आहे, टीची व्हॅल्यू काय आहे, कुठे गेला टी, टीची व्हॅल्यू tan x आहे. सो इथे काय येणार आहे मग आपलं आन्सर, लॉग ऑफ mod ऑफ 1 + tan x येणार इथं, मायनस लॉग ऑफ mod ऑफ 2 + tan x प्लस कॉन्स्टंट c. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके. सो थांबूया आपण इथेच. थँक्यू.